ही आहे दह्यामधली भेंडी, दही भेंडी. हा 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 हा, काय चटपटीत लागते ना, तोंडाला एकदम मस्त टेस्ट येते. एकदा करून बघा. पण हिच्यामध्ये मी ही दही फाटू नये, म्हणजेच दही खराब होऊ नये, म्हणजे दही एकीकडे मसाला एकीकडे असं होऊ नये, असं मी एक साहित्य टाकलं आहे की त्यामुळे भेंडीची भाजी ही एकदम चविष्ट आणि टेस्टी लागते. हां, ती तुम्हाला पाहायची असेल आणि ऐकायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग सांगते तुम्हाला. काय नाही हो, मी भेंडी घेतली, मस्त चिरून घ्यायची. बघा कशी चिरायची ते पण सांगते. तुम्हाला छोटी छोटी करायची असेल तर छोटी छोटी करा, पण छोटी या दह्याच्या भेंडीमध्ये गायब होऊन जाते. गायब गायब म्हणजे हो, दिसत नाही लवकर. म्हणून अशी मोठी मोठी केली तर दिसायला पण छान दिसते. म्हणून अशी बारीक न कट करता अशी कट करा आणि आतमधून चेक पण करा असं की भेंडी खराब आहे का म्हणून. भेंडी किडलेली असते कधी कधी. तर चला आता हे अशी मी भेंडी चिरून घेते आणि तुम्हाला सांगते काय काय हवं. मी दही घेतलं आहे बघा, अर्धी वाटीच्या वर आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला हळद, आता घ्यायची जिरे पावडर आणि धने पावडर. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले घ्या, तुम्हाला किती हवे किती नाही, भेंडी किती आहे किती नाही त्यानुसार. आता गरम मसाला किंवा कांदा मसाला तरी चालेल. आता तिखट टाकले मी बघा. आता मीठ आवडीनुसार, टेस्टनुसार. याला छान मिक्स करून घ्यायचं. फेटून घेतलं तरी चालेल असं. आता हे साईडला ठेवून द्यायचं फेटून छानपैकी आणि पुढची तयारी करायला घ्यायची. पुढची तयारी काय करायची सांगते मी. बघा, कांदा असा बारीक चिरून घ्यायचा, कढीपत्ता, मिरची आणि लसूण असं सगळं साहित्य बारीक चिरून घ्यायचं. आता गॅसवर कढई ठेवायची, त्याच्यामध्ये तेल टाकायचं. तेल भरपूर लागते या भेंडीच्या भाजीला. आता भेंडी याच्यामध्ये तळून घ्यायची, म्हणजे फ्राय करून घ्यायची. याने भेंडी चिकट होत नाही. याने भेंडी चिकट होत नाही आणि असं केल्याने भेंडी एकदम चविष्ट होते. आता याच्यामध्ये मी थोडं मीठ टाकते बघा. आपण दह्यामध्ये पण टाकलंय आणि याच्यामध्ये पण. ते तुम्ही अंदाजाने टाकू शकता की किती हवी किती नाही त्यानुसार. आता याला होऊ द्यायचं जवळपास 7-8 मिनिटं. भेंडी छान होऊन येते. बघा, तेल तेवढंच आहे आपलं, पण त्याला आता तेल सुटायला लागले म्हणजे भेंडी होत आली. आता इथे आपल्याला हळद टाकायची आहे थोडीशी. याला मिक्स करून घ्यायचं. आता 2 मिनिटं होऊ द्यायचं आणि भेंडी काढून घ्यायची. बघा, मी पूर्ण भेंडी काढून घेते. तोपर्यंत आपल्याला त्याच कढईमध्ये तेल गरम करायचं. आता थोडंसं तेल घ्यायचं पुन्हा आणि त्याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे. बघा, जिरे छान तडतडले की आपल्याला टाकायचा आहे कांदा, कढीपत्ता, मिरची आणि लसूण. हे छान मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये आणि ब्राऊन कलर होईपर्यंत होऊ द्यायचा. अधूनमधून हलवत राहायचं, कारण कढई थोडी चिकट चिकट झालेली असते ना आपली, म्हणजे ते जळलेल्यासारखं. म्हणून हे होऊ दे ना, चमचा हा फिरवणं गरजेचं आहे. बघा, कांदा होत आलाय आपला. आता आपण बाकीचे मसाले टाकूयात.
जे आपण दह्यामध्ये मिक्स केले ते. हे सारण टाकल्यानंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. याला छान तेल सुटेल बघा. बरं, याला मिक्स करत राहायचं. आता आपल्याला याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे, थोडं किंचित, आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे. याला छान मिक्स करून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं. आता जे सारण मी तुम्हाला सांगितलंय की त्यामुळे दही फाटत नाही आणि भाजीला एकदम चांगली टेस्ट येते, ते सारण टाकायचं आहे. आता टाकणार आहोत आपण बेसन. अशी उकळी आली ना की टाकायचं. तर ते सारण आहे बेसन, पण बेसन हे आपल्याला थोडं भाजून घ्यायचं आहे. तर मी भाजून पहिलेच ठेवलं होतं आणि अंदाजे 2 ते 3 चमचे घ्यायचं आहे पोहेचे, म्हणजे छोटी अर्धी वाटी. आता याला मिक्स करायचं, गाठी होऊ नाही द्यायच्या आणि भेंडी टाकायची. पुन्हा मिक्स करायचं. आता 4 ते 5 मिनटं होऊ द्यायचं, कारण बेसन आपलं तसं भाजलेलंच आहे, पण थोडं बेसन होऊ द्यायचं याच्यामध्ये. बघा, अशी वाफ आली ना 3-4 मिनिटांनी की झालं. मग घ्यायचं की हो खायला. झाली आपली दही भेंडी तयार. या खायला. बघा, खूप टेस्टी लागते. तुम्ही खाणार ना तर तुम्हाला पण आवडेल. आणि लहान मुलांना तर आवडतेच. डब्यामध्ये पण देऊ शकता. कोथिंबीर टाकायची छानपैकी आणि घ्यायचं. माझ्या घरी सर्वांना आवडली. तुम्हाला आवडते का हे मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तुम्ही बाजारातून भेंडी आणा, नंतर करा आणि नंतर खा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला आवडली का ही रेसिपी. खाऊन सांगायचं ना. आणि मग माझ्या व्हिडिओला लाईक करायचं, शेअर करायचं आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला, ओके, बाय.